गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की 14वा अध्याय मनुष्यासाठी अमृतच आहे ना, आणि हे अमृत ज्यानं प्राशन केलं ना, हे अमृत ज्यानं पिलं तर त्यानं मृत्यूवर सुद्धा विजय मिळवला आहे। म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्याची वाणी आहे ना, ही वाणी जणू काही 14वा अध्याय आहे, आणि हा 14वा अध्याय मनुष्याच्या जीवनाचं भलंच करत असतो, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण करत असतो। म्हणून बऱ्याचदा आपल्याला या गुरुचरित्रातील 14वा अध्याय आहे ना, हा वाचायला सांगितला जातो, पण या गुरुचरित्रातील या 53 अध्यायामध्ये हा 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व प्राप्त का आहे बरं? कारण आणि हा 14वा अध्याय वाचल्यानं आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फळप्राप्ती आपल्याला मिळते ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्याचं जीवन एवढ्या दुःखांनी भरलेलं आहे ना की तो सुख आहे ना, त्या सुखाच्या शोधामध्ये भरपूर प्रयत्न करत आहे, पण आजच्या या कलियुगाच्या जीवनामध्ये त्याला कुठं सुख दिसत आहे का? या सुखासाठी तो भरपूर पैसा सुद्धा कमवत आहे। त्याच्या मनामध्ये एक गोष्ट निर्माण झालेली असते की मी भरपूर पैसा कमवेल आणि पैसा कमवल्यानंतर मला समाधान निर्माण होईल, पण ते होतं का? मृत्यूची शेवटची वेळ येते आणि सर्व त्यांनी कमावलेलं असतं ना, ते सर्व त्याच्या डोळ्यासमोर दिसतं, पण तरीही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही। म्हणजेच पैसा कमावणं म्हणजे सुख आहे का? अजिबात नाही। म्हणून आपल्याला सांगितलंच आहे ना की गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये काय बदल घडवून आणतो। जर तुमचे काही प्रश्न असतील, म्हणजे थोडक्यात हा गुरुचरित्र 14वा अध्याय आहे, हे गुरु शिष्याचं नातं कसं असावं, आणि गुरुचा जेव्हा आशीर्वाद शिष्याला मिळतो ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये किती भयंकर ऊर्जा निर्माण होते, त्याला जे हवं आहे ना ते कशा पद्धतीनं या चमत्कारामध्ये बदलतं, याचं पूर्ण वर्णन आहे ना या गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये आलेलं आहे। आता इथे भरपूर माऊलींचा असा प्रश्न असतो की जर ज्याच्या जीवनामध्ये संकट निर्माण झालेली असतील, त्याने गुरुचरित्र 14व्या अध्यायाचं पठण करावं, वाचन करावं, लगेच त्याच्या संकट जी झालेली असतील ना ती नष्ट होऊन जातात। पण हे खरं आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे, जर जो 2 वेळची उपासना करत नसेल, जर जो भक्ती मार्गामध्ये हे श्रवण करत नसेल, आणि जर तो कर्मामध्ये नसेल ना, तर गुरुचरित्राचा 14वा अध्याय काय, कोणताही खूप मोठे अध्ययन जरी केले ना तरी त्याचा काहीच फायदा नाही। कारण का? कारण जो कर्मामध्ये असेल ना त्यालाच्या भक्तिमार्गाचा फायदा मिळत असतो। कधी आपण बघतो की काही माणसं असतात, भरपूर प्रकारचे उपवाससुद्धा करत असतात, पण ते कर्मामध्ये नसतात, मग त्यांना त्या उपवासाचा फायदा मिळेल का? त्या व्रताचा फायदा मिळेल का? कधीच मिळणार नाही। पण जी माणसं भक्तिमार्गामध्ये असतात, चतुर्थी पकडतात, बघा वेगवेगळे असे उपवास आहेत ना, एकादशी पकडत असतात,
म्हणजे जे परमेश्वराचे जे उपवास आहेत ना, श्रीकृष्ण गोकुळ अष्टमीचा उपवास पकडतात, म्हणजे असे वेगवेगळे आपल्या श्रद्धेनुसार ते वेगवेगळे असे उपवास पकडत असतात. कारण का? कारण त्यांची श्रद्धा असते, ते कर्माने नीट असतात, 2 वेळची उपासना करत असतात आणि त्यांच्यावर आहे ना परमेश्वराचा एवढा प्रभाव पडत असतो ना, ती ऊर्जा एवढी निर्माण होते ना. कारण खरं तर त्यांनाचा उपवास असतो तो फळदायी ठरत असतो, त्यांनाच या गोष्टीचं फळ मिळत असतं. म्हणजेच समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जर तुम्ही कर्मामध्ये राहाल ना तर तुम्हाला सर्व काही फायदे मिळतील. पण जर तुम्ही कर्मामध्ये नसाल, तुमच्यावर फक्त जेव्हा संकट पडेल तेव्हा तुम्ही परमेश्वराची जर आठवण काढत असाल तर त्याचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. म्हणून आपण पाहत होतो या गुरुचरित्रातील 14वा अध्याय, हा 14वा अध्याय म्हणजे काय आहे? हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून ओळखला जातो. म्हणजेच ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परम शिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचं चित्रण केलेलं आहे. म्हणजे हा 14वा अध्याय आहे. या गुरु शिष्याचं नातं कसं असावं ना हे प्रेरित करत आहे. म्हणजेच जेव्हा आपण एका गुरुकडून बघा शिक्षा घेत असतो बघा, आणि ती शिक्षा घेत असताना आपण त्या गुरुकडून जेव्हा ज्ञान घ्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्यामध्ये एक अशी अहंकाराची भावना येते. आपण जरी थोडं काही शिक्षण घेतलं ना, लगेच आपल्याला वाटू लागतं की माझ्या गुरुला काहीच येत नाही, माझ्या गुरुपेक्षा मी श्रेष्ठ आहे. पण जेव्हा ही शिष्याला भावना निर्माण होते ना, तेव्हा ती भक्ती तिथेच नष्ट होऊन जाते. मग तो शिष्य किती जरी बलवान असेल, किती जरी त्याच्यावर केंद्रित केलेलं लक्ष असेल ना, तरीही सुद्धा त्याचं मन विचलित होऊन जातं. म्हणून प्रत्येक शिष्यानं आपल्या गुरुला कधीही कमी लेखू नये. जेव्हा आपण आपल्या गुरुला कमी लेखायला लागतो ना, तेव्हा समजून जा तुमची भक्ती नष्ट होणार आहे, तुम्हाला अधोगती निर्माण होणार आहे. म्हणून रावणाचं तसंच झालं ना. आपण रामायणामध्ये, महाभारतामध्ये या भरपूर कथासुद्धा पाहिलेल्या आहेत. म्हणजे मोठमोठ्या लोकांचं तसं झालं. आपण तर मानव आहेत, कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. म्हणून आपण या 14व्या या गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये श्री गुरूंनी केलेले विशेष कृपेचे चित्रण आहे ना, ते या अध्यायामध्ये आलेलं आहे. म्हणजे क्रूर यवनास शासन या नावाने या अध्याय ओळखला जातो ना. म्हणून या सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन या वंश परंपरागत आढळ भक्ती मागितली आणि या क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन या वंश परंपरागत आढळ भक्तीचं आश्वासनसुद्धा दिलं ना. म्हणजेच या गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवाचे वंशज आहेत. आणि या गुरुचरित्रातील 14व्या अध्यायामध्ये आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचं वर्णनसुद्धा आलेलं आहे. म्हणजेच सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. म्हणजे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेव चरित्र पठण वा श्रवण केल्यानं भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टातिक वचन सद्गुरूंनी दिलं. म्हणजे त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन बघा त्यांना सत्यामध्ये उतरवलं. म्हणून या अध्यायाला आहे ना, या जन माणसामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल ना. बघा, म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये गुरुचं स्थान एवढं उच्च आहे ना, त्या गुरुच्या स्थानावर कोणीही पोचू शकत नाही. कारण जेव्हा मनुष्याचा जन्म होतो ना, तेव्हा त्याला अगोदर गुरु लाभतात ते आपले आई वडील. कारण प्रथम गुरु आहे ना, ती आईच असते ना. आणि गुरुचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. जेव्हा मोठा होतो
तेव्हा तो स्वतः गुरु बनवतो. म्हणजेच त्याच्या मनाने तो गुरु बनवत असतो. पण त्याच्या परमभक्तीचे हे सार आहे ना, ते समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. समर्थ सांगत आहेत की तुझे पूर्वजन्माचे कुठेतरी पुण्य असतील आणि तेव्हाच हे गुरु शिष्याचं नातं आहे ते सर्व जोडलेले असतं. म्हणून या गुरु शिष्याच्या नात्यामध्ये बघा, आपण जेव्हा कोणत्याही कार्याची सुरुवात करतो तेव्हा आपण हे प्रथम म्हणत असतो, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणजेच गुरु परब्रह्म आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे. म्हणजेच या त्रिअवताराचं जे आहे ना, त्रिअवताराची ही देवता आहे. म्हणजे दत्तगुरु माऊलीच आहे ना. ही दत्तगुरु माऊली जेव्हा प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये आशीर्वाद देते ना, तर त्या भक्ताचा कधीच भय लागत नाही. त्या भक्ताला कधीच कोणतेही गालबोट लागत नाही. कधीच त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत नाही. आणि जरी त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं तरीही ती ऊर्जा देण्याचं काम असतात ना, ती दत्तगुरु माऊली करत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु आहे ना, सर्वात श्रेष्ठ मानला गेलेला आहे. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये जर गुरु असेल ना, तर त्याला योग्य ती आपण इज्जत द्यायला हवी. जर आपण आपल्या गुरुला इज्जत देऊ केली नाही ना, तर आपल्या जीवनाचं सुद्धा भलं होणार नाही. म्हणजेच गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वश्रेष्ठ कल्याणकारी दाता आहे. तेव्हा गुरुच्या मनामध्ये आपल्या शिष्याच्या दरम्यान आलेली भावना असते, ते नक्कीच त्या शिष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणतात आणि त्या शिष्यामध्ये ऊर्जा निर्माण करत असतात. म्हणून आता आपण पाहूया या गुरुचरित्र 14व्या अध्यायाचे फायदे काय आहेत. जर मनुष्याने या सर्व गोष्टींचं जर पालन केलं, गुरुचरित्राचं पठण केलं, वाचन केलं आणि आपल्या गुरुला जर उच्च स्थानी मानलं ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये कोणते फायदे होतात, त्याच्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतात, या सर्व गोष्टींचं विश्लेषण ते आता आपण करणार आहोत. आता आपण पाहूया या गुरुचरित्र 14व्या अध्यायाचे फायदे. म्हणजे आता तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की या गुरुचरित्रामध्ये 53 अध्याय आहेत आणि यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला असतील आणि यांच्या विविध शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेलं आहे. म्हणजे तसेच भक्तांना श्री गुरूंच्या आलेले हे वेगवेगळे चमत्कारिक अनुभव हे आपल्या वाचायला मिळतात. म्हणजे गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाच्या नित्य पठणानं विशेष असं महत्त्व आहे, ज्यामुळं जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरु कृपेनं आपल्या जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंदसुद्धा घेऊ शकतो. बघा, आपण पाहिलं असेल काहींच्या जीवनामध्ये बघा भगवंतावर एवढी श्रद्धा असते ना, किती जरी मोठं संकट आलं तरी भगवंताचं चिंतन करणं ते सोडत नाही. पण भगवंतसुद्धा असा आहे ना की आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये संकट नक्कीच आणत असतो. त्याचं कारण काय की आपला भक्त, माझा भक्त माझ्यावर किती प्रेम करतो ना, माझी किती सेवा करतो, हे भगवंताला पाहायचं असतं. पण हा भक्त बघा इथे या परीक्षेमध्ये क्वचितच भक्त टिकत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतील ना, दुःख निर्माण होतील ना, तेव्हा समजून जा की भगवंत तुमच्या जवळ आला आहे आणि भगवंत तुमची परीक्षा पाहत आहे. पण मनुष्य इथेच चुकत असतो. मनुष्य जेव्हा जीवनामध्ये संकट येतं ना, तर तो भक्तिमार्गसुद्धा विसरून जातो आणि सर्व काही विसरून जातो.
मग एवढे वर्ष केलेली भक्ती, एवढे वर्ष केलेली गुरुवर श्रद्धा, विश्वास सर्व काही धुळीस मिळून जातं ना. मग त्या भक्ती मार्गाचा काही फायदा आहे का? काहीच नाही ना. म्हणून या गुरु आशीर्वादानं या 14व्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, ज्यामुळं या 14व्या अध्यायाच्या नित्य पठणानं अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होत असते. आपण कधीकधी अशा संकटांचा सामना करावा लागतो ना. आपल्याला माहीतसुद्धा नसतं, आपल्या स्वप्नातसुद्धा नसतं. आपल्याकडे पैसा पाणी सर्व गोष्टी असतात, पण कधीकधी एवढं भलं मोठं संकट येतं ना, एवढं मोठं आभाळ कोसळतं की आपण आहेत ना सर्व काही असूनसुद्धा शून्य वाटायला लागतो. पण या प्रकारची संकटं आहेत ना, जर तुमच्यावर गुरुकृपा असेल तर तुमच्यावर अशी संकटं कधीच येणार नाही. म्हणून या अध्यायाची सुरुवात आहे ती सद्गुरू दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते. ते स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडेच आहे ना, आणि अमर्याद आणि अनंतच आहे ना. म्हणून जेव्हा आपण या 14व्या अध्यायाचं गुरुचरित्राचं पठण करायला बसतो, वाचन करायला बसतो, जेव्हा सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेलं ध्यान असतं, आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास प्राप्त घेऊन जातं. म्हणजेच काय? म्हणजे जेव्हा समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, हा गुरुचरित्राचा अध्ययन आहे ना. बघा, आपण 14वा अध्याय पाहिला असेल, 18वा अध्याय पाहिला असेल, म्हणजे हे अध्याय जरी वेगळे असले तरी त्यांचा हेतू मात्र एक आहे. जर आपल्या उपासनेमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, जर तुम्ही 2 वेळची उपासना न घाबरता, न भयभीत होता, न कंटाळा करता जर तुम्ही नित्य नेवाने जर केली ना, तर तुमच्या जीवनामध्ये या 14व्या अध्यायाचं फळ आणि 18व्या अध्यायाचं फळ हे दोन्ही एकत्र फळ मिळत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये काही केलं नाही तरी चालेल, पण उपासना आपल्याकडून रोज झाली पाहिजे. कारण उपासना आहे ना, हेच जीवनाचं मूळ आहे. म्हणून त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या विविध पूजाविधींचे वर्णनसुद्धा या 14व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी निर्माण होते आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते. म्हणजे आपण पाहिलं असेल, काही विद्यार्थी असतात, काही माणसं असतात, पैसा कमवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात, भरपूर मेहनतसुद्धा करतात, पण तरीसुद्धा त्यांच्या मेहनतीला काही फळ लागत नाही. म्हणजेच भरपूर कष्ट करूनसुद्धा त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. पण इथे या 14व्या अध्यायाचं जर तुम्ही पठण केलं, वाचन केलं, नित्य नेमाने जर चिंतन केलं ना, तर या भौतिक समृद्धी तुमच्या जीवनामध्ये निर्माण होते आणि उत्तुंग यशाचं शिखर तुम्ही गाठू शकता. ज्याप्रमाणे श्री गुरूंनी सायन देवावर वरदास्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारलं ना, तेचं फळप्राप्ती श्री गुरूंची ही कथा आहे ना, ती श्रवण पठण करणाऱ्याला देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले. म्हणजेच जो व्यक्ती या 14व्या अध्यायाचं श्रवण करेल, पठण करेल, त्यांच्यावर त्यांचा गुरूंचा आशीर्वाद राहील. आणि हा आशीर्वाद आहे ना, जर नित्य नेमाने हे जर पठण केलं ना, नित्य नेमाने हे वाचन केलं, तर नक्कीच आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. असं म्हटलं जातं ना, की जर मनुष्याने या कलियुगामध्ये हे जीवन जगायचं असेल ना, तर गरिबाला काहीतरी वस्तू दान करून, भुकेलेल्याला अन्न देऊन, बघा तहानलेल्याला पाणी देऊन आपण आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये निर्माण करायला हवे. आणि हे आशीर्वाद असतात ना, आपल्याला वेळोवेळी आपल्याला संकटामध्ये धावून येत असतात. आणि जर गुरूंचे जर आपल्याला आशीर्वाद असतील तर किती महत्त्वाचं ठरेल ना. म्हणून आपण जेव्हा या भक्तिमय अवस्थेमध्ये श्री गुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरु चरित्राचे श्रवण अथवा पठन केलं ना, तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी असेल
ती दूर होऊन जाईल आणि आत्मज्ञानाची तुम्हाला प्रचिती प्राप्त होईल, प्रचितीसुद्धा येईल आणि श्री गुरूंच्या आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो. तुमचा व्यवसाय असेल, तुमचं शिक्षण असेल आणि वैयक्तिक संबंधांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो. म्हणजेच आता तुम्ही इथे म्हणाल की हा चमत्कार आहे का? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये चमत्कार नक्कीच घडत असतो, पण तो कुणाच्या जीवनामध्ये घडतो? जो मेहनत करतो, नित्य नेमाने जो कार्य करतो ना, त्याच्या जीवनामध्ये चमत्कारच घडत असतो. पण हा चमत्कार कोणासाठी असतो? जो काहीच करत नाही ना आणि त्याला अचानक दिसू लागतं की हा काहीच नव्हता, अचानक एवढा श्रीमंत झाला कसा? पण त्या श्रीमंत होण्या अगोदर त्याने नित्यनेमाने काम केलेलं आहे, नित्यनेमानं उपासना केलेली आहे, नित्यनेमानं श्रवण केलेलं आहे. म्हणजेच त्याला हे लगेच फळ मिळालं का? अजिबात नाही. त्यानं पूर्ण जीवन आहे ना, त्याने कर्मावर लक्ष दिलेलं आहे. त्याने कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही, कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये त्याने दुःख निर्माण केलेलं नाही. आणि हेच 14व्या अध्यायामध्ये आहे ना, समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, हे जीवन जगताना, या जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बऱ्याचदा संकटांचा सामना करावा लागतो. म्हणजे आयुष्यामध्ये आपण आर्थिक, भौतिक, सामाजिक, मानसिक म्हणजे बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो. आणि संकटातून, या दुःखातून बाहेर बघा याचा मार्ग सापडत नाही. आपल्याला कळत नाही की माझ्या जीवनामध्ये हे काय घडत आहे. जेव्हा सर्व काही व्यवस्थित असतं ना, तेव्हा एवढा समोर डोळ्यासमोर अंधार येतो. त्या अंधारातून प्रकाशाकडे कसं जायचं हे माणसाला कळत नाही आणि नैराश्याने ग्रस्त होऊन जातो. आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो. अशा वेळेस श्री गुरूंची आस धरावी. ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणानं मृत्यूच्या संकटातून बाहेर आला आणि त्याच रीतीनं आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण आपल्या पूर्वजांचे कर्म आठवा, आपण आपल्या पूर्वजांच्या कथा आठवा. जेव्हा तुम्ही या ग्रंथांचं वाचन कराल, तुम्ही या ग्रंथांचं पठण कराल ना, तर तुम्हाला फळप्राप्ती आहे ना, ती नक्कीच मिळणार आहे. पण आपण आपल्या पूर्वजांचे कार्य विसरलेलो आहोत. आपण आपल्या पूर्वजांचे बघा, कधी कधी मनुष्य असतो ना, एवढा अहंकारी बनून जातो, एवढा घमेंडी बनून जातो ना, त्याला सर्व काही आठवत नाही. आपले पूर्वज काय होते, आपल्या पूर्वजांनी काय काय केलं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जो आपल्या पूर्वजांना विसरतो ना, जो आपल्या पूर्वजांची आठवण ठेवत नाही, त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, तू तुझ्या पूर्वजांमुळे आत्तापर्यंत तू हे फळ भोगत आहेस, आत्तापर्यंत तू सुखामध्ये आहेस. जर तुझ्या पूर्वजांचा आशीर्वाद तुला मिळाला नाही ना, तर तुझी अधोगतीच होणार आहे ना. म्हणून तुला कधीच ते फळप्राप्ती मिळणार नाही. म्हणून या श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते ना, ते आता आपण पाहूया. म्हणजे पहिली गोष्ट, शत्रू भयापासून संरक्षण. म्हणजेच या गुरुचरित्र 14वाचा अध्याय केला तेव्हा नित्य पठण केल्यास शत्रूचं भय उरत नाही. आपल्याला शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरु कृपेनं नक्कीच आपले शत्रू असतील, आपल्याला हानी पोचू शकणार नाही. म्हणजेच हे गुरु असतात ना, आपल्याला ही ऊर्जा देत असतात आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये कसं सुख निर्माण होईल ना, त्या अगोदर गुरु पाहत असतात. पण आपल्या भक्ताचा ते पहिला विचार करत असतात, माझ्या भक्ताला कधीच कोणती हानी पोचू नये. म्हणून आपल्या भक्तावर गुरूंचं किती प्रेम असतं ना, हे या 14व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता दुसरी गोष्ट, नकारात्मक विचारांपासून मुक्तता होते. म्हणजेच आपल्या नकारात्मक विचारांमुळं आपल्या जीवनामध्ये सर्वात अडथळे निर्माणच होत असतात ना. जर आपण
नित्य नेमानं 14व्या अध्यायाचं पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडले जाऊ. म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये जर वाईट संगती असेल, जर आपल्या जीवनामध्ये वाईट असं कृत्य घडत असेल ना, तर हा 14वा अध्याय आहे, याच्यामध्ये एवढी ऊर्जा आहे ना, तर आपल्या सवयीसुद्धा चेंज करू लागतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये असा बदल होऊ लागतो ना, ते आपल्यालासुद्धा कळत नाही. आता पुढची गोष्ट पाहूया. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश. म्हणजेच जर आपल्या नातेसंबंधामध्ये कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय नित्य पठणानं आपल्या नातेसंबंधामध्ये मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्त होईल. म्हणजे हा 14वा अध्याय आहे ना, तो प्रेम निर्माण करणारा अध्याय आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर क्रोध येत असेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर अहंकारी या जीवनाशी तुम्हाला सामोरे जावं लागत असेल ना, तर 14वा अध्याय तुमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करेल. आता पुढची गोष्ट पाहूया. व्यवसायात आणि करिअरमध्ये प्रगती. आपल्या व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये अडचणी येत असतील, नोकरी लागत नसेल तर 14व्या अध्यायाचं हे नित्यपठण अवश्य करावं. आता पुढे पाहूया. कायदेशीर विवादांपासून संरक्षण. जर आपण कोर्ट कचेरीतील या विवादांमध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल ना, तर गुरुचरित्रातील हा 14व्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे. लवकरच यश प्राप्त होतं. म्हणून म्हणजे अशी संकटं आपल्यावर येत असतात आणि ही संकट कशी जातात बरं? एक मात्र नाम आहे सद्गुरू. या सद्गुरू चिंतनानं तुमच्या जीवनातले सर्व काही दोष निघून जातात. म्हणजे या भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे ना, हा गुरुचरित्र 14व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजेच या ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण. आपण जर ग्रहांच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेले असाल, आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळं देणारे असेल ना, तर त्यांनी गुरुचरित्राचा 14व्या अध्याय नित्य पठण करावा. म्हणजेच आपले सर्व प्रश्न सुटून जातील. आता पुढे पाहूया. तणावातून मुक्तता. आपण जर तणावग्रस्त असाल, कोणत्या काळजीनं आपल्याला पोखरून काढलेलं असेल, म्हणजे आता बघा आपण कधी कधी म्हणतो डिप्रेशनमध्ये गेलेले असाल, म्हणजे अशा स्थितीमध्ये तुम्ही गेलेले असाल ना की बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नसेल. पण अशा स्थितीमधून जेव्हा बाहेर येण्यासाठी आपण नित्य नेमानं या गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं वाचन केलं ना, तर नक्कीच तुम्हाला चमत्कार घडून आलेला दिसेल. विवाहयोग येण्यासाठी बघा एक गोष्ट लक्षात ठेवावा की भरपूर माऊली असतात, त्या नेहमी प्रश्न विचारत असतात की विवाहयोग येण्यासाठी हा गुरुचरित्राचा 14व्या अध्याय वाचावा का? आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा 14व्या अध्याय वाचत असाल ना, तर असं कधीच करू नका. कारण या गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या वाचनानं आपणास फळं मिळणार नाही, आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग या गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाबद्दल आपलं मत बनवाल. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की या गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायामुळं विवाहयोग जुळून येत नाही. कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूपच आहे ना, म्हणूनच संसारी बंधनातून मुक्त करणारा असा 5वा वेद मानला जातो. म्हणून त्यामुळं विवाह संबंधित गोष्टींसाठी गुरुचरित्राचं वाचन किंवा पठण कधीच करू नये. पण जर आपण सांसारिक गोष्टी असतील तर त्या सांसारिक गोष्टींचं मूळ आणि 5वा वेद हा गुरुचरित्राचा 14वा अध्याय मानला जातो. म्हणून या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ अध्याय आहे ना, हा 14वा अध्याय आहे. म्हणून त्या पठण करा, वाचन करा आणि प्रत्येकाच्या हिताचं कार्य करा. तुमच्या जीवनामध्ये समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरूंचं चिंतन करा,
भगवंताचं नामस्मरण करा. जेव्हा भगवंताचं नामस्मरण या वैखरीमधून होतं ना, तेव्हा सर्व ग्रंथ तुमच्या समोर येऊन जातात. सर्व ग्रंथांचं फळ तुम्हाला मिळून जातं. म्हणूनच चिंता करू नका. दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू नका. तुमच्या मनासारखं होईल. जीवनामध्ये एकच गोष्ट सत्य आहे. जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण केलं ना, तर तुमच्या जीवनात सुद्धा सुख निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.